नमस्कार, रिअल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण आलेलो आहोत भगवानगडावर। याच भगवानगडावर गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भक्त आलेले आहेत आणि आज आपण भगवानगडाच्या समाधीच्या पाठीमागे जे ज्ञानेश्वर महाराजांचं एक भव्य मंदिर उभा राहत आहे त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। या ठिकाणी पाहू शकता मोठ्या मोठ्या मशनी आहेत, या ठिकाणी दगड आहे, या ठिकाणी पूर्ण कटिंग केली जाते या दगडांची आणि या ठिकाणी दगडांना आकार पूर्णपणे आकार देऊन मस्तपैकी बनवून मंदिराच्या ठिकाणी नेलं जातं आणि त्या ठिकाणी त्या दगडांची रचना केली जाते। आपण पाहू शकता या ठिकाणी इकडे एक मशीन आहे पाठीमागे, ही पण मशीन पूर्ण आज काम गुरुपौर्णिमा असल्यानिमित्त आज बंद आहे। या ठिकाणी इकडे एक मशीन आहे, जवळपास 3 मशीनी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी बघू शकता हा दगड पूर्णपणे आकार देऊन मस्तपैकी खूप छान बनवलेला आहे। या दगडाला आता इथून उचलून मंदिराच्या ठिकाणी नेलं जाईल आणि त्या ठिकाणी मस्तपैकी तिथं त्याची व्यवस्था केली जाईल, बसवलं जाईल। तर हे महाराष्ट्रातील एक भव्य मंदिर होणार आहे। या मंदिराचं लाखो भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकतात। पाहू शकतात 2026 पर्यंत हे मंदिर पूर्ण केलं जाणार आहे। हे मंदिर नामदेव महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून उभा केलं जात आहे। तर हे मंदिर जे ऊसतोड कामगार आहेत, जे आजूबाजूचे गाव आहेत, त्या गावांच्या जे कष्टकरी कामगार आहेत, गोरगरीब जनता आहे, त्यांनी करोडो रुपयाची देणगी देऊन या मंदिराला स्वतःचा सहभाग हातभार लावलेला आहे असं म्हणता येईल। तर आणखीनही आपण या मंदिराविषयी आणखीन माहिती देणार आहोत। गडाविषयी बघू शकता आपण त्याच मंदिराच्या ठिकाणी आहे जे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे। पाठीमागे पाहू शकता आपण की हे काम चालू आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात, भव्य मंदिराचं, जे की महाराष्ट्रामध्ये असं मंदिर कुठेच नाही, महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये सुद्धा इतकं भव्य मंदिर कुठेच नाही। हे बघू शकता हे दगडांची पूर्णपणे कटिंग व्यवस्थित केलेली आहे। या पाठीमागे ह्या मशीनद्वारे उचलून हे दगड पूर्णपणे या मंदिराच्या ठिकाणी घेतले जातात आणि त्या ठिकाणी पाहू शकता, इकडे कॅमेरामॅन इकडे फोकस करा, पाहू शकता या ठिकाणी अशी दगडांची भव्य रचना केली जाते आणि या ठिकाणी दगड व्यवस्थितरित्या बसविले जातात। तर बघू शकता हे भाविकसुद्धा मंदिर बघायला, गुरुपौर्णिमेनिमित्त जे भाविक आलेले आहेत ते सुद्धा या मंदिराच्या ठिकाणी बघायला, पाहायला, मंदिराची पाहणी करायला येत आहेत। तर आपण एक बाबा आलेले आहेत तिथं, त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करणार आहोत। काय सांगतायत ते या गडाविषयी, काय माहिती आहे त्यांच्याकडे, आपण त्यांना विचारूया। बाबा कुठून आलात आपण? आम्ही वंजारवाडीहून आलोत। वंजारवाडीहून? हा। काय सांगाल बरं या गडाविषयी, काय माहिती सांगाल? गडाविषयी लय आनंद आहे। आनंद आहे? हा, पहिल्यापासून येतोच गडावर। गेल्या 10 वर्षात आणि आता या गडामध्ये लय बदल झाला, लय बदल झाला। काय काय बदल झाला सांग? काय म्हणजे सगळं आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा काहीच नव्हतं, नुसतं बाबाचं एवढं होतं आणि तेव्हापासून पुरे कामं झालेत बाबाच्या। बरं, हे मंदिर जे आहे ते समजा या मंदिरासाठी पैसा कुठून उभा केला जातो? पैसा सगळं आपले खेळ, ऊसतोडी कामगार, शेतकरी, मजूर हेच पैसा देतात। हे सगळे पैसे पैसा देतात। गावातून कोट्याने रुपये देतात। आपल्या गावातून काय देणगी दिलेली? आमच्या गावातूनच देणगी आलेली आणि आमच्या गावात असं मंदिर बांधलेलं आहे, मस्त मंदिर बांधलेलं। किती देणगी आली या मंदिरासाठी? आमच्या गावातून जवळजवळ 20 लाख आलेली आहे। 20 लाख रुपये सगळे गोरगरीब कष्टकरी लोक या मंदिरासाठी दान करतात आणि लोकांच्या समजा पैशातून हे मंदिर उभा, पैशातून, लोकांच्याच पैशातून, पुऱ्या शेतकऱ्याच्या, ऊसतोडी कामगाराच्याच पैशातून मंदिर आहे। ठीक आहे, धन्यवाद बाबा। बाबांनी या गडाविषयी महत्त्वाची माहिती दिलेली आहे की या गडावर जे आजूबाजूचे गाव असतील, महाराष्ट्रातील जे गाव असतील, पूर्ण लोक देणगी देतात। महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा देणगी देतात, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या गडासाठी देणगी दिल्या जातात आणि या ठिकाणी भव्य मंदिर असं उभं केलं जात आहे। या ठिकाणी बघू शकता स्पर्धा परीक्षा केंद्र सुद्धा या ठिकाणी उभा केलेलं आहे। जे ऊसतोड कामगारांची मुलं आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाची सुद्धा व्यवस्था केली, जे की वारकरी संप्रदाय सुद्धा या गडापासून उभा राहू शकतो आणि जे शिक्षण सुद्धा या गडापासून भेटू शकतं अशी व्यवस्था नामदेव महाराज शास्त्री यांनी या ठिकाणी गडावरून झाले, या गडावरून PSI सुद्धा झालेलं आहे असं बाबांचं म्हणणं आहे। धन्यवाद बाबा माहिती दिल्याबद्दल। ठीक आहे।